सुरू होतोय गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत, गॅप मधून चेंडू चाललाय, खराब फिल्डिंग आपण पाहिली मिड ऑफला. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या दिशेने, त्याच्यावरती मिळतील या धावा 2. जितू आणि भावेश ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन जितू आहेत. तीन षटकांचा सामना असेल, कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय, स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. संख्या 6 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. जितूने षटकार लगावलाय. दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील आहेत. अनेक वेळा आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. ड्राईव्ह करतायत, मिड ऑनला फिल्डर आहे, धावबाची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅकअप आहे. मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9. सुरुवात खूप चांगली झाली आहे राजनोली या टीमची. या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जय हरी राजनोली संघ त्यांना फाईट करतोय. वनू स्पोर्ट्स, जॉली स्पोर्ट्स कामतगर. योगेश पाटील यांचा संघ आहे, जे मांडा गावचे उद्योजक आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10. सुरुवात खूप चांगली झाली आहे राजनोली या टीमची या मॅच मध्ये, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ भूमी 11 बोनकोडे या टीम समोर फाईट करेल, आणि तो सामना देखील 3 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते ऑन द स्टंप फेकी. ॲक्युरेट फेकी डीप मधून उद्धव होते. धावसंख्या नक्कीच 1 ने पुढे जाईल. 11 धावा. सुरुवात खूप चांगली झाली होती, षटकार आला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक रितेश करतायत या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, भरपूर मोठा रनअप देखील आहे रितेश यांचा, एक वेगवान गोलंदाज. धावसंख्या आहे 11. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये. कामतगर आणि राजनोली हा विद्यमान सामना. स्विच हिट करतायत, मिस टायमिंग, आणि हा झेल पकडलाय पॉइंटला. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बटन लागतोय. हा पहिला धक्का राजनोली या टीमला. 11 या धावसंख्येवरती फलंदाज भावेश बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅट्समन आलेत विनीत भगत आणि स्ट्राईक इनला बॅट्समन जीतू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओम येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 3 षटकांचा सामना आहे त्यामुळे जास्तीत जास्त धाव बनवावे लागतील. श्रद्धांजली चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. अंतिम दिवस, फायनल डे, सुपर संडे, सुपर धमाका. एकूण 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. गोलंदाज ओम. पहिला चेंडू क्लीन बोल्ड. यश उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली. गोलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. जीतू बॅक टू द पवेलियन. अकरा या धावसंख्येवरती ओमने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीपमधून. धावसंख्या एकने पुढे जाईल 12. 12 धाव धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. चला भूमी 11 बोनकोडे या टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच जो संघ जिंकेल कामतगर आणि राजनोली या दोन टीममधून तो संघ फाईट करेल भूमी 11 बोनकोडे या टीमसमोर. तो सामना क्वालिफाईंग मॅच असणार आहे. बक्षीस पात्र तो सामना असेल. प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला टीपमध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग कारण की चेंडू डायव्हर्ट झाला होता. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 14. सुरुवात नक्कीच चांगली झाली होती राजनोली या संघाची, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी कामतगर या टीमकडून आपण पाहतोय. चॉप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. खराब फिल्डिंग त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 15. सुरुवात नक्कीच चांगली झाली होती, परंतु त्यानंतर संघर्ष सुरू आहे या मॅचमध्ये. जय हरी राजनोली या संघाचा. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅचमध्ये. प्रमोद म्हात्रे आणि विनीत ही जोडी आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 15. संघर्ष सुरू आहे या मॅचमध्ये. जय हरी राजनोली या संघाचा. धावा येत नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत. ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे ते मोठे फटके मारावे लागतील. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15.
धावसंख्या आहे 15. 6 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. गोलंदाज धनराज या अंतिम षटकामध्ये येत आहेत. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलेलं आहे ओमने आणि त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आपल्या टीमसाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समन विनीत आहेत. प्रमोद आणि विनीत ही जोडी. धनराज परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिड अवांतर धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16. अंतिम षटक आहे. 3 षटकांचा हा सामना श्री इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा घर बसल्या आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. संघर्षाचा नाच करणारा हा संघर्षमय षटकार येतोय विनीतच्या बॅटमधून. चला दापोडे बी संघ आणि भावाले बी संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टॉप 3 मध्ये नक्की जे 2 संघ पोहोचलेले आहेत याआधी. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 22. बघा 3 टीम मध्ये रेस होईल. शर्यत ही संकल्पना आहे. ड्राइव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. धावबाची संधी. काय केले गोलंदाज धनराजने. इकडे लावला असतं तर कदाचित फलंदाज बाद देखील होऊ शकला असता. डबल माइंड झाले धनराज. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. 3 षटकांचा सामना. 30 ते 35 धावा बनवावे लागतील राजनोल या टीमला या मॅच मध्ये. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3 या अंतिम षटकामधील. फुलटॉस. स्विच हिट. व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या पुढील सामना देखील 3 षटकांचा असेल. भूमी 11 बोनकोडे संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ भूमी 11 बोनकोडे या टीम समोर फाईट करेल. स्ट्रायकिंगला बॅट्समन विनीत. रायझिंग स्टार आहे विनीत. फुलटॉस चेंडू होता. फायदा घेऊ शकला नाहीये. एक धाव मिळते. धावाची संधी आणि आता मात्र फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. विनीत बॅक टू द पवेलियन. अंतिम चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅट्समन अजित आहेत.
अंतिम चेंडू खेळण्यासाठी अजित येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 27. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे राजनोली या टीमला या चेंडूवरती. बॅटच्या आतली कडा आहे त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. 28 आणि 29 धावा बनवायच्या आहेत वनू स्पोर्ट्स जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला या सामन्यामध्ये. 18 चेंडू बनवायच्या धावा 29. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. वेल आपण घेऊ नका जास्त. जरी रांजणोली टीम त्यांच्या अगेन्स्ट वनू स्पोर्ट्स जॉली स्पोर्ट्स कामतगरचे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. तर आज कोणता संघ क्वालिफाय होईल, बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता संघ पोहोचेल, कामतगर पोहोचेल की रांजनोली पोहोचेल की बोनकोटे पोहोचेल. तर गाड्या ज्या पार्क केलेल्या आहेत व्हेकल्स 2 व्हीलर्स ॲक्टिवा रिक्षा ज्यांच्या असतील त्यांनी प्लीज तिथून काढायच्यात, नाही तर कदाचित वाहनांची हवा काढली जाईल ही सूचना आपल्यापर्यंत मी देतोय. कारण तिथून मोठ्या वाहनांना जायला जागा पाहिजे. आपण अडचण केली आहे, ट्रॅफिक केली आहे तिथे. ज्यांच्या कोणाच्या असतील त्यांनी प्लीज थोड्याशा मूव्ह करा. तिथे स्मशानभूमीच्या रस्त्याकडे जाणारा रस्ता मोकळा करायचा आहे. तर आता 3 टीम्स आजच्या दिवसामध्ये शिल्लक आहे. त्या 3 टीम्समधनं कोणता संघ पुढे टीम क्वालिफाय झाली आहे खऱ्या अर्थाने. त्यानंतर कालचा दिवस भावाले टीम त्यांचे पुरस्कर्ते इथे उपस्थित आहेत. रोशन एंटरप्राइजेस जय बजरंग भाबालेचे बाबू खाडी आणि पोपे साहेब
बिग बॅटल. पहिला चेंडू दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु यष्ट्या उधळल्या तिथे. यष्ट्यांचा वेध घेतलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय, दांड्या बाकवल्यात आणि पहिला विकेट देखील पडतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज विनीत येत आहे आणि विनीतने पहिल्याच चेंडूवर विकेट कॅरी केली आहे. न्यू बॅटर प्रतीक येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता, परंतु बॅटवर आला नाहीये. बॅट्समन बीट, एक्स्ट्री रक्षक बीट, शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग देखील बीट. चेंडू निघून चला लॉंग स्टॉप एंडला. सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. बाईची धाव होती. नक्कीच बॅट्समनच्या खात्यामध्ये धाव जाणार नाही, पण तो टीमच्या खात्यामध्ये नक्कीच जाईल. धाबा कुठूनही येवो, पण धाबा येणं खूप गरजेचं. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू स्लोअर फुलटॉस होता आणि एकच धाव तिथे मिळते. धाव फलकावर धावा, 3 चेंडू आणि 5 धावा, 1 विकेट गेली आहे. महत्वाचा मोहरा टिपला खऱ्या अर्थाने जय हरी रांजोली टीमच्या गोलंदाजाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनीत. एक्सप्रेस आहे खऱ्या अर्थाने, मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतो. स्विच हिट, चांगला फटका, क्षेत्ररक्षण तिथे नव्हता आणि त्याचा फायदा उचल चेंडूला पाठवून दिलाय. थर्डमॅन इलाका खुला होता आणि खुल्यावर प्रहार करतोय. चौकार पाहायला मिळणार. चेंडू पुन्हा एकदा रनअप मिस्टेक तिथे पाहायला मिळते. 4 चेंडू 9 धावा. आतापर्यंत सुरुवात चांगली झाली आहे, कारण 30 माफक लक्ष समोर आहे. 3 षटकांची मॅच आणि कामतगड चांगली बॅटिंग करतोय. विकेट गेली होती, त्यानंतर मोहिल ऑन फायर झालाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चूक घडली आहे, मोठी चूक घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. सुवर्ण संधी, गोल्डन चान्स चालू आली होती आणि सातत्याने आम्ही समालोचक म्हणत असतो की कॅचेस विन द मॅचेस. तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. चुका खूप मागात ठरतील, कारण एक सामना झाला होता या स्पर्धेमध्ये. कामरान कुंगलेचा झेल शून्यावर सुटला आणि त्यानंतर मात्र त्याने अर्धशतकी इनिंग साकारली होती आपल्या टीमसाठी. तो सामना जिंकून दिला होता. पुन्हा एकदा विनीत. हा चेंडू चांगला आहे, प्रॉपर चेंडू, परफेक्ट यॉर्कर ब्लॉकल मध्ये फेकला होता. 1 षटक समाप्त आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 10 धावा. विजयासाठी अजून 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 ची गरज, कारण 29 माफक असं लक्ष समोर ठेवलं होतं. चला टीम ऑर्डर नको, या ऑफिशियल सूचना येतील आमच्या पंचांच्या वतीनं, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि त्या वेळेसोबत आपल्याला जावं लागेल. हा सामना संपल्यानंतर क्वार्टर फायनलची मॅच होईल.
क्वार्टर फायनलमध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये पोहोचेल आणि दापोडे बजरंग भावाले हे दोन संघ पोहोचले टॉप 3 मध्ये. मेगा फायनल मध्ये आरसीसी राया संघ पोहोचलाय. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय अटाली संघ झाला होता, तो परास्त झाला सेमीफायनल 1 मध्ये आणि सेमीफायनल 2 अजून झाली नाहीये. दीपकला मात्र पेटावं लागेल, पेटून उठावं लागेल आपल्या संघासाठी. दीपक चमकेल का? कशी कामगिरी राहील पाहूयात. येणाऱ्या 7 चेंडूंवर किती धाबा खर्च केलेल दीपक. या मॅचचे संपूर्ण आता भवितव्य दीपकच्या खांद्यावर. पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केलाय. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, डोक्याचं सावट, डोक्याची घंटा आणि विकेटचं पतन. तिथे धक्का आणि खेक लागतोय कामतगर टीमला. दुसऱ्या विकेटचं पतन. मध्ये कारण हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला नाणेफेकी करायची आहे. सो रिक्वेस्ट करेन बोनकोडे टीमचा कॅप्टन आपण येऊन उपस्थित राहायचं आहे. चालू असलेल्या मॅच मधील विजेता संघ आणि बोनकोडे टीम ही नेक्स्ट बॅटल मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पाहायला मिळतोय. जयरी राजनोलीच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येवर रोख लावावा लागेल. अंकुश साधावा लागेल. स्पीड ब्रेकर नक्कीच लावावे लागतील. 1 नाही 2 नाही तर 3-4 स्पीड ब्रेकर लावावे लागतील. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. 1 बाउन्स जाईल का सीमारेषा पलीकडे. स्वीपर कव्हरला कोणीही नाहीये पेट्रोलिंगला आणि पाठवून दिला बॉलला सीमारेषा पलीकडे. आणखी एक बोल. चला लगेच दुसरा चेंडू द्या, कारण चेंडू हरवला, फुटला, भिजला तर नक्कीच दुसरा चेंडू, नवीन चेंडू देण्यात येईल. या स्पर्धेचा हा नियम आहे. बॅटिंग चांगली होतीये. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. नक्कीच फलंदाजांनी चांगलं काम केलंय. धाबा कमी बनल्या थोड्याशा, परंतु त्या धाबा रोखण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. इथून चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज दीपकच्या षटकातील हा तिसरा चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 6 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज दीपक सज्ज. ट्रॅकर समोरच्या दिशेना लॉफ्ट स्ट्रोक हवा, याला चढवला. क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातातून निसटला चेंडू. जातो सीमारेषा पलीकडे. येतो हा षटकार. केली होती तिथे, परंतु अपयश पदरी नक्कीच पडते. धावसंख्या रोखायची होती, परंतु अंकुश साधता आलेला नाहीये. घट्ट रशी तोडली आहे फलंदाजाने. 5 चेंडू मध्ये वैयक्तिक 16 धावांवर केलं मोहिल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 7 धावांची गरज होता. लाऊड अपील तिथे कोणीतरी केली की आउट विकेट साठी, परंतु
बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही कनेक्शन नाही. दडपण आणण्याचा प्रयत्न, नक्कीच मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा. आपल्याकडे समोरच्या दिशेना ट्रेडमार्क टिपिकल आणि चेंडूला पाठवून दिलाय. नो बॉल प्लस षटकार. पाच धाबा मिळतील. पंचांनी तिथे शेवटच्या क्षणात डिसिजन चेंज केला, कारण त्यांना देखील समजलं की हा षटकार नाही तर चौकार आहे. आपण क्लिअर विजन पाहू शकता तिथे रिप्लायच्या स्वरूपात. एक धाव, दुसरीचा प्रयत्न करतील का? दुसऱ्या धाबेचं मान धाडस पूर्ण होईल का? आणि धाडस पूर्ण केलंय. अशा रीतीने हा सामना संपलाय असं म्हणायला हरकत नाही. विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली बॅटर्सना. चांगली फलंदाजी झाली, गोलंदाजीमध्ये नक्कीच चुका झाल्या जय हरी रांजणा टीमच्या वतीनं. आणि हा सामना आपल्या नावावर केलाय वनू स्पोर्ट्स, जॉली स्पोर्ट्स कामतगर या टीमने. चला, टीमचा कॅप्टन या, बोनकोडे टीमचा कॅप्टन देखील या. आपण टॉस करून घेतोय. दरम्यान मॅन ऑफ दी मॅच, या मॅच मधील हिरो ज्या फलंदाजाने केली चांगली बॅटिंग, आणि तो फलंदाज म्हणजेच सलामीचा फलंदाज मेहुल ठरलाय मॅन ऑफ दी मॅच. मोहिल, चला या मॅन ऑफ द मॅच साठी.